नमस्कार. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी भाषण. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि समाज विघातक अंधश्रद्धांना मूठ माती देत वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून 21व्या शतकात देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, आज 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिन. आपल्या भारतात विज्ञान आहे, पण भारतीय समाजात विज्ञान हवे तितके नाही, म्हणून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे हा उद्देश आहे या विज्ञान दिनाचा. विज्ञानाचा आविष्कार घड्याळ, अलाराम माणसाला झोपेतून उठवते. मोबाईल तर सावलीप्रमाणे माणसाचा सोबतीच झालाय. टीव्हीने माणूस समाजाशी जोडला गेलाय. खरं तर सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत क्षणोक्षणी विज्ञानाचा आधार घेत आपण जगत असतो. भारत देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन म्हणजेच डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण साजरा करत असतो. पण विज्ञान दिन आणि डॉक्टर सी.व्ही. रामन यांची माहिती किती जणांना असेल हाही संशोधनाचा विषय आहे. विज्ञानाने तयार केलेल्या असंख्य गोष्टींशी माणूस घट्टपणे जोडलेला आहे, पण विज्ञानाच्या जवळ जाण्यास माणूस धजत नाही. आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहे. समाजाला कीड लावणाऱ्या समाजविघातक असंख्य अंधश्रद्धांना माणूस केव्हा सोडणार? मंदिरांमध्ये यात्रांना चमत्कार पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनांनाही गर्दी केव्हा करणार? आभासी जगतात वावरणाऱ्या अभिनेत्यांना आश्वासने देणाऱ्या नेते मंडळींना प्रोत्साहन देणारे लोक, वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांना सन्मान कधी देणार? नक्कीच या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजे. 21वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे आणि हे सिद्धही होत आहे. विज्ञानाने माणसाची प्रचंड प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने आपले जीवन खूपच सुकर केले आहे. तसेच माणूस विज्ञानाचा गुलामही बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अचानक लाईट गेली, अचानक गाडी बंद पडली, अचानक मोबाईल बंद पडला तर माणूस बेचैन होतो, दुःखी होतो. म्हणून माणसाने विज्ञानाचा उपयोग नक्कीच करावा, पण विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ नये. माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजून जगले पाहिजे, तरच विज्ञान दिन साजरा करण्याचा हेतू सफल होईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाचे महत्त्व ओळखून घोषणा दिली होती, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. चला तर विज्ञानाला, वैज्ञानिकांना आणि वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करूया. धन्यवाद.